काय तब्येत बरी आहे? हं? बरी आहेस का तू? आम्हाला काय बोलला काय तुम्ही? आपण दोघेच आहोत ना इथे. तुलाच विचारलं मी, ठीक आहेस का तू? हां, आम्ही ठीक आहोत. आम्हाला काय झालंय? काही झालं नाहीये? नाही. तू विसरलीस का? काय? तुझी तब्येत बरी नव्हती ना काल? नाही का ते दुर्गेश्वरीने खूप धावपळ केली, ते डॉक्टर बिचारे पळत पळत आले, अधिपती काम सोडून अर्धवट आला. हां, त्या दुर्गीला काय अक्कल नाही. हे आम्ही किती वेळा सांगतोय तिला, असलं पॅनिकमध्ये जाऊन काही करत जाऊ नकोस. पण तिच्या डोसक्यात काही शिरत. आता काल काय आम्ही काय अंथरुणला खिळलो होतो काय? थोडंसं आमचं बीपी वरखाली झालतं, बाकी काही नाही. मग आता नॉर्मल आहे? हां, नॉर्मल आहे. एकदम नॉर्मल आहे. एकदम चांगलं. आम्हाला काय झालंय काय? गुड. गुड काय? नाही, तू म्हणालीस ना आता की नॉर्मल आहे, तुला काही त्रास होत नाहीये, तर ते चांगलं वाटलं मला, म्हणून म्हणालो गुड. काय बघतेस का अशी? नाही. सवय नाही आम्हाला कसली? हे तुमच्या अशा बोलण्याची. अच्छा, मी काही वेगळ्या भाषेत बोललो का? नाही, तुम्ही नेहमी बोलताय तसं बोलत नाही. आता काल बी तुम्ही एकदम आमच्याशी सॉफ्टमध्ये बोलला, म्हणून आम्हाला जरा वेगळं वाटलं. नाही, मी असा विचार केला की आता सगळं चांगलं चाललंय. नाही, आता लग्न होणार आहे ना आपलं. मग नाही, मी तोच विचार केला की आता लग्न होणार आहे, घरात चांगलं काहीतरी घडणार आहे, तर घरातलं वातावरण हसतं खेळतं हवं ना. कशाला उगाच वादावादी, टेन्शन. जे तू ठरवलंयस, तू जो शब्द दिलायस तो तू पाळ. तू अक्षराला घरी आण. जो शब्द मी तुला दिलाय तो मी पाळतो. लग्न होऊ दे. एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टी करायच्या आहेत आपल्याला. कशाला मध्ये नवीन विषय आणतेस तू? नवीन विषय? कुठला नवीन विषय मध्ये आणला आम्ही? हां, शाळेचा. शाळेचं काय? शाळा बंद करायला का निघालीस? एक म्हणजे तो विषय नवीन नाही, आणि दुसरं म्हणजे तुम्हाला कसं कळलं? कसं कळलं म्हणजे काय? मी घरात राहतो ना, कळतं. घरातूनच कळलं होय. आम्हाला वाटलं तुम्हाला बाहेरनं कळलं, तुमच्या लाडक्या सुनबाईंकडून कळलं. हे बघ, मला कसं कळलं हे महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे आहे की तू शाळा बंद करायला का निघालीस? का म्हणजे आम्हाला बंद करायची आहे शाळा? तेच विचारतोय ना, का बंद करायची? बुडीत खात्याचा धंदा आहे तो. काय?